डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सलगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं वर्चस्व मिळवलंय। या मतदारसंघात भाजपला मोठा हादरा बसलाय। शिवसेना शिंदे गटाकडून प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती। या ठिकाणी शिवसेना नेते शंकर म्हेत्रे आणि दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी प्रचाराचा मोठा सपाटा लावला होता। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही उमेदवार सिद्धाराम बाके यांना पूर्ण ताकद दिल्यामुळे म्हेत्रे विरुद्ध बाके ही लढत तालुक्यात लक्षवेधी ठरली। या मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदे गटाने अखेरपर्यंत सस्पेन्स ठेवला होता। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर झाल्यानं निवडणुकीची रंगत अधिकच वाढली गेली। मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या स्वाती षटगार यांना 8,329 मते मिळाली होती, तर भाजपच्या श्रीदेवी पाटील यांना 7,902 मते मिळाली होती। अत्यल्प मतांनी भाजपचा पराभव झाला होता। अगदी निवडणुकीच्या तोंडावर यंदा प्रवीण षटगार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं सर्वांचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं होतं। हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून यात सलगर आणि मुगळी हे दोन गण समाविष्ट आहेत। या निवडणुकीमध्ये गटातून शिवराज म्हेत्रे यांना 13,943, भाजपचे सिद्धाराम बाके यांना 11,617 तसेच रासपचे दत्तात्रय माडकर यांना 199 मते पडली आहेत। म्हेत्रे हे 2,326 मतांनी विजयी झालेत। मुगळी गणात शिवसेनेच्या संगीता पाटील यांना 7,444 तर भाजपच्या समृद्धी राठोड यांना 5,006 मते पडली आहेत। पाटील ह्या 2,438 मतांनी विजयी झाल्यात। सलगर पंचायत समिती गणात शिवराज बिराजदार यांना 6,407 मते तर भीमणा सोलापुरे यांना 6,558 मते मिळाली आहेत। 151 मतांनी सोलापुरे हे विजयी झालेत। या निवडणुकीत मिळालेला विजय हा माझा नसून तो नव्या कार्यकर्त्यांचा आहे। पूर्वीपासूनच हा मतदारसंघ म्हेत्रे परिवाराला मानणार आहे। येथील जनतेनं कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मला मतदान केले, त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करेल, असे विजयानंतर शिवराज म्हेत्रे यांनी सांगितले। त्यानंतर सलगर मतदारसंघात म्हेत्रे समर्थकांनी मोठा जल्लोष केला। शीतल म्हेत्रेंची एंट्री। तोरणूर गणात शिवसेनेच्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे यांना 7,245 तर भाजपच्या सविता सोलंकर यांना 6,362 मते पडली आहेत। 883 मतांनी शीतल म्हेत्रे ह्या विजयी झाल्यात। या गणातील निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी भाजपचा पराभव झालाय। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।